महापालिका निवडणुकीनिमित्त संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होईल आणि या सभेची त्याच निमित्ताने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची तोप धडाडणार आहे। याच आपण सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आहोत। गेली अनेक दशकं हा मैदान जो आहे बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवला होता। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची ही सभा या मैदानावर आज होत आहे आणि या मैदानाला घेऊन गेली अनेक दिवस राजकारण देखील सुरू झालं होतं। हा मैदान भरून दाखवणार का अशा पद्धतीचे सवाल देखील शिवसेनेच्या कडून उपस्थित केले होते। मात्र त्यानंतर देखील आज ही सभा होत आहे आणि भव्य दिव्य असा या ठिकाणी मंच उभारण्यात आलेला आणि जय्यत तयारी देखील सुरू आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत अंबादास दानवे, त्यांच्याशी आपण बोलूया। कसं स्वरूप राहणार आहे या सभेचं? सभेचं स्वरूप नेहमी सारखंच आहे। विराट सभा होणार आहे। आता पण ज्या ज्या सभा झाल्या त्या विराटच झाल्या। आता ही सभा विराट होईल। उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना प्रमुखांची सभा झाली होती इथं एप्रिल 1988 मध्ये, नंतर पुन्हा मे 1988 मध्ये। संभाजीनगर नाव तर या स्टेजवरून मान्य शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं। शिवसैनिक धाडसीचा असतो, लक्षात ठेवा। आव्हान दिलं होतं ना, खरं तर त्यांच्या आव्हानावर आम्ही सभा नाही करत। आमचं ही कल्चर आहे, आमची पद्धती आहे, आमची सिस्टीम आहे। ज्या दिवशी इलेक्शन जाहीर झालं त्याच दिवशी आम्ही मैदान बुक करून टाकलं होतं। आम्ही काही विचारलं नाही सभा होणार आहे का नाही होणार, त्याच दिवशी बुक केलं आम्ही सगळ्यात आधी मैदान। त्याच्यामुळे धाडस करणं शिवसैनिकाचं कामच आहे। जो धाडस नाही करणार, जो धाडसी नाही, तो शिवसैनिक कसला मग? गर्दी होणार नाही असं टीका तुमच्यावर केली गेलेली, त्याला तुम्ही काय उत्तर देणार? उद्या संध्याकाळी उत्तर मिळेल। मी काय उत्तर देत बसू? उद्या संध्याकाळी येऊन बघावं गर्दी होणार की नाही होणार, एवढंच उत्तर आहे। मी कॉन्फिडंट आहे। मला असं वाटतं माझा चेहरा आणि माझा कॉन्फिडन्स सांगतो की मैदान काय कुठं रिकाम नाही राहणार। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।